टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, तर आता जर सरांनी सांगितलं आणि मला वाटतं इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी पण आपल्या अँकरने पण सांगितलं आपण हा प्रोग्राम का करतोय. नशामुक्त भारत हे अभियान भारत सरकारने चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं आढळलंय की भारतातले आपली जी तरुण पिढी आहे, तर तरुण पिढी व्यसनाकडे खूप जास्त झुकलेली दिसते आणि खूप असे व्यसनातील मुलं आता त्याच्यात आढळत आहेत. खूप सर्वे आले की प्रत्येक सर्वेसाठी खूप सांगत नाही, स्टॅटिस्टिक्स खूप आहेत किती मुलं आता ऍडिक्टेड आहेत भारतात, किती आहे अल्कोहोलचे किती आहे, टॉबॅकोचे किती आहे, खूप काही आकडे सांगतील. पण सरकारला असं वाटतं की जे मुलं प्राथमिक वर्षात ऍडमिशन घेतील किंवा कॉलेज देशामध्ये असतील, त्यांनीच जर व्यसन केलं नाही तर पुढे चांगलं समाज घडेल. मला एका व्याख्यानामध्ये, मी असं एका कॉलेजला व्याख्यान द्यायला गेलो होतो, एकाने प्रश्न विचारला, सर तुम्ही म्हणता व्यसन करू नका, व्यसन मुक्ती करायची, आपल्याला असं करायचं, भारत पुढे न्यायचा, अग्रेसर करायचं, सगळं झालेलं तर सांगितलं. प्रश्न असा विचारला की हे समजा सरकारने विकलंच नाही तर आधी जायचं जातील कशी पिढी, पांढऱ्या गुटखा मिळालाच नाही तर गुटखा खाणार कोण, आणि दारू बंदी केली तर दारू मिळेलच नाही तर दारू जारी जाईल कोण. त्याचं उत्तर असं आहे, आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2-3 जिल्हे असे आहेत जिथं दारूबंदी केलेली आहे. आणि भारतामध्ये सुद्धा गुजरात सगळ्यात पहिलं राज्य आहे तिथं दारूबंदी केलेली आहे. तुम्ही गुजरातला गेला असेल तर माहित नाही, पण गुजरात महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे तिथं जर पाहिलं सगळे हॉटेल्स, तिथले सगळे ढाबे, तिथले बार्स, तिथले सगळं, आणि गुजरातमध्ये कुठे गेलं तरी ती अवेलेबल होते. त्या सरकारने तिथे बंदी घातलेली आहे तरी पण ती सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होतात. म्हणजे सरकारने बंदी घालून तिथं परिणाम झाला का? नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःवरच कंट्रोल करून आपण स्वतःच याच्याकडे लक्ष दिलं तर हे याच्यातून आपण, आणि बऱ्याच मुलांना, मुलींना पण प्रश्न पडला असेल, आमचा तर काही संबंध नाही, बघूच आम्हाला सरांनी सरांनी बसवलं आणि व्यसनमुक्तीचा लेक्चर ऐकायला बसवलं, त्याचा काही संबंधच नाही आपल्याला. आता हे लेक्चर माझं म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो की जरी तुमच्याशी रिलेटेड नसेल, मला माहिती तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, चांगला संस्कार तुमच्या घरच्यांनी दिले आहे, चांगल्या कॉलेजला आले आहे, पण आपल्या आजूबाजू जर बघितलं तर खूप काही असे लोक सापडतील तुम्हाला काही व्यसनाधीन झाले, त्यांना पण तुम्ही बाहेर काढू शकता. बऱ्याच लोकांना ग्रामीण भागात आतापर्यंत माहिती नाही व्यसनावर ट्रीटमेंट आहे, व्यसनामध्ये तुम्हाला आजार बरा करू शकतात. खूप काही, आता मी माझ्या निदानात दिलं तर माझ्या घरामध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये खूप काही असे लोक आहेत म्हणजे पूर्वीच्या पिढीमध्ये होते, नंतरच्या पिढीमध्ये आले, व्यसनामुळे त्यांचे मृत्यू झालेला आहे. मृत्यू झाल्या कशामुळे त्यांनी ट्रीटमेंट घेतली नाही, बाहेर गेले, ठीक आहे सगळं काहीतरी घटना झाली असेल, काहीतरी झालं असेल, पण यातून बाहेर पण येऊ शकतात. खूप काही लोक समाजामध्ये ट्रीटमेंट घेऊन व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पण पडतात आणि त्यांच्यावर असे उपचार झाल्यानंतर सगळं कुटुंब पण सुधारलेलं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की एका व्यक्तीने जर दारू सोडली किंवा जे काही ड्रग सोडला, त्याच्या घरातले किती लोक चांगले जीवन जगतात. बरेच लोक होतील 2-4 बायको, 2 मुलं, आई वडील, आम्ही सांगतो 25 लोक त्याच्यावर डिपेंड असतात. 25 कसे? त्याचा सख्खा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं, त्याची बाई, त्याची मुलं, त्याची सासूवाडी, त्याचे सासू सासरे, मेवणे, हे सगळे लोक त्याच्या भोवती, सगळ्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून आपल्याला ती गोष्ट त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. म्हणून मुलींसाठी मी विशेषतः सांगतो की अशी काही लोक असतील की ज्याच्या आपल्या शेजारी असतील, आपल्या नातेवाईक असतील, कुणीतरी घरात कुटुंबात असेल तर ज्याला आपण त्याच्यातून बाहेर काढू शकतो, त्यासाठी पण आहे व्याख्यान आहे. माझं नाशिक नगरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे, म्हणून मी, मला असं वाटतं प्रॉपर पर्सन आहे
या नाशमुक्त भारत अभियानमध्ये लेक्चर देण्यास योग्य आहे असं मला वाटतं. माझ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्ही बघितलं तर हे सगळ्यात पहिला मुलगा बसलेला आहे त्याची चौथीच्या स्लाईडमध्ये ऍक्च्युअल फोकस आहे. तो मुलगा 14 वर्षाचा आहे. 14 वर्षाचा मुलगा कितीला असतो? 8वीला. 8वीचा मुलगा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आहे. दुसरा एक फोटो असेल वयस्कर माणूस आहे 70 ते 75 वर्ष वय त्यांचं. म्हणजे रेंज बघा तुम्ही आता. त्याच्या कमी पण येतात माझ्याकडे 12 वर्षाचे खालचे पण येतात आम्ही घेत नाही. काहीतरी त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवता येत नाही. 14 सुद्धा अलाउड नाही. पण आम्ही आता चला ठीक आहे त्याच्या घरच्या कुटुंब फार आग्रह करता म्हणून आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवतो. 14 पासून तर 75-80 पर्यंत वयाचे लोक व्यसनाधीन आणि जे ट्रीटमेंट घेतात म्हणजे हे काय आहे त्यांची अवस्था अशी झालेली आहे की सकाळी उठल्यापासून जे लागतील तर रात्री झोपेपर्यंत त्यांना लावून लागतील अशा लोकांना ऍडमिट केलं जातं. जे रोज लोक रात्री फक्त पितात आणि झोपतात त्यांना ऍडमिट करत नाही. हे असे ऍडमिट केले आहे की यांना दारूशिवाय एकही तास जगू शकत नाही. माझ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कॅपॅसिटी कमी असते म्हणजे खूप कमी पेशंट ठेवतो मी 25-30 पेशंट पर्यंत. आवागात इतकं आहे की म्हणजे माझ्याबरोबर जे व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथे 150, 200, 250 पेशंट असतात. तुम्ही प्रत्येक नाशिक समजा आपल्या जवळचं सगळं सिटी सांगतो पुण्यामध्ये 60 व्यसनमुक्ती केंद्र आहेत. प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरभरून पेशंट आहेत. जागा नाही त्यांच्याकडे ठेवायला. पेशंट कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकं व्यसनाधीन आता समाजामध्ये उद्भवतो. परत एकदा विशेषतः मुलींसाठी सांगतो मी असं वाटतं की फक्त मुलंच याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि मुलंच व्यसनाधीन होतात असं पण राहिलेलं नाही. पुण्यामध्ये मुक्तांगण म्हणून व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथं मुलींसाठी स्त्रियांसाठी सुद्धा व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि तिथे सुद्धा 50च्या वर मुली आणि स्त्रिया ऍडमिट आहेत. कोणता क्लास राहिला नाही, कोणता सेक्स राहिला नाही. सगळ्या समाजामध्ये सगळ्या थरात सगळे लोक श्रीमंत पण आहेत गरीब पण आहेत. त्यामुळे आपल्याला मला असं वाटतं ह्या गोष्टीतून आपण थोडंसं नेक्स्ट व्यसनमुक्ती केंद्राचे आमचे फोटो आहेत. माझे मिसेस सगळं हे चालवते ती स्वतः सायकोलॉजिस्ट आहे. नेक्स्ट दिव्य मराठीने माझी त्याच्या कामाची दखल घेऊन मंडे पॉझिटिव्ह न्यूज मध्ये मी पहिल्या पानावर बातमी छापली होती. 100 व्यसन त्यावेळेस खूप कमी 2018ची बातमी आहे. त्याच्यानंतर बरंच काम वाढलं त्याच्यामध्ये मल्टी सिटीज मध्ये आता काम करतो व्याख्यान करतो. हा का दखल न्यूजपेपर कधी घेते ज्यावेळेस आपण काहीतरी काम करत असतो आणि आम्ही असंच त्याच्यामध्ये काम करतो. व्यसनमुक्ती म्हणजे करण्यासाठी माझ्या माहिती म्हणजे आतापर्यंत आमचा अनुभव आमच्या 8-10 वर्षाचा की पेशंट स्वतःहून कधीच येत नाही. एक तर कुटुंबाला इमोशनल करता घेऊन येतं. दुसरा एक प्रकार असा आहे की सगळ्या त्याला गाडीत टाकून घेऊन येतात. आणि तिसरा प्रकार असा आहे जो आमच्याकडे पेशंट येतच नाही आम्ही आमची गाडी पाठवतो. आमचे माणसं जातात आणि त्याला उचलून घेऊन येतात. त्याला माणसासारखेच लोक लागतात. आता तुम्ही विचार करा तुमच्या घरात एक जर व्यसनाधीन व्यक्ती असेल घरात आजूबाजू तो अख्ख्या गावाला त्रास देतो. बरोबर किती त्रास असतो त्या गावाला. लोकांना झाले तो आला बाजूला होता लोक निघून जातात. पैसे मागे त्रास देईल शिवाय देईल. ते 25-30 लोक ठेवायचे आणि त्यांना सांभाळायचे. हा किती अवघड जबाबदारी आहे. पण हे राहतात कसे. आता व्यसन मुक्तीमध्ये काम करतो म्हणून सांगतो हा व्यक्ती वाईट नाही आहे. हा खूप वाईट नसतो. कोणताच व्यक्ती वाईट नसतो. सर्कमस्टन्सेस असे होते अशी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यात तो ओढला गेल्यामुळे त्याच्यात तो व्यसनाधीन झाला. 5व्या दिवशी आम्हाला कळतं हा माणूस इतका हळवा आहे इतका इमोशनल आहे. व्यसनाधीन असलेला माणूस सगळ्यात इमोशनल माणूस असतो म्हणून तो व्यसनाधीन होतो. तो कोणालाच नाही म्हणत नाही. कोणाच्या गाडीवर बसतो सर म्हणलं सांगतो घे म्हणलं का घेतो म्हणून तो सगळ्यात जास्त इमोशनल असतो. 5व्या दिवशी आम्हाला कळतं का हा किती भावनिक माणूस आहे आणि तो काम केलं तर खूप चांगला त्याच्यातून रिझल्ट येईल. खूप लोक मला असे कामं केले आणि खूप त्याचा चांगला रिझल्ट आला आणि लोक समाजामध्ये इतक्या चांगल्या ठिकाणी आज वावरत आहेत. आम्ही पेशंटचे नाव डिस्क्लोज करत फोटो टाकले मी सॉरी पण
नावसुद्धा डिस्क्लोज करत चांगल्या ठिकाणी आहे. म्हणजे माझ्याकडे जसं 14 वर्ष सांगितलं, आमदाराचा मुलगा सुद्धा राहून गेलेला आहे, नगरसेवकाचा मुलगा राहिलेला आहे आणि गरिबांचे पण झोपडपट्टीचा मुलगा सुद्धा राहून गेलेला आहे. माझ्याकडे नाशिकच्या सेंटरमध्ये स्लम्समध्ये आपल्या धारावी झोपडपट्टीतले खूप मुलं ऍडमिट असतात. धारावी झोपडपट्टीमध्ये सगळे ड्रग्स चालतात. ड्रग्स इतके कॉमन आहे तिथे, ते गांजा आणि अशा टॅबलेट्स मिळायला लागल्या आता मार्केटमध्ये. तुम्हाला सगळं दाखवतो सगळं एकत्र की काय आहे त्याचं ज्ञान पण मिळायला आपल्याला. नेक्स्ट आता पहिला प्रश्न, जसं मी सांगितलं, व्यसनाधीन माणूस इमोशनल असतो, भावनिक असतो, पण हा का करतो व्यसन? हे तुमच्यासाठी आहे, मुलांसाठी, की का आपण आहारी जातो आणि कसं काय आपण त्याच्याकडे ओढलं जातो. घरातून तर मला असं वाटतं, माझा पण मुलगा तुमच्याच वयाचा आहे, आता सेकंड इयरमध्ये पुण्यामध्ये शिकतोय. मी पाहिलं तसं पण 12वीपर्यंत घरात असतो, कुटुंबात असतो, एकदम व्यवस्थित आहे. बाहेर पडल्यानंतर थोडेसे मित्रमंडळी भेटतात, काही काही गोष्टी होतात. हेच वय असतं की ज्याने आपण तिथं अट्रॅक्ट होतो, नवीन नवीन गोष्टी तरी शिकायला मिळतात, चांगल्या पण मिळतात आणि वाईट पण मिळतात. तर कोणत्या घ्यायच्या त्या मुलाच्या आवडत असतं. नेक्स्ट आता याच्यात हे जे कारण आहे त्याच्यामुळं माणूस व्यसनाधीन किंवा व्यसनाकडे वळला जातो. होतो का बघू काय केलं त्याचे दोन्ही सिंबॉलिक, म्हणजे आपण सेलिब्रिटीला फॉलो करायचं असं माझा उद्देश नाही आहे. करीना कपूरनं सिगरेट ओढते, ती पिक्चरचा एक भाग आहे. आणि किती सेलिब्रिटीज याच्यामुळे डेथ झालेलं आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. चांगले चांगले सेलिब्रिटीज त्या व्यसनामुळं ऑफ द ट्रॅक झालेले आहेत, किंवा पिक्चर मिळाले नाही, किंवा डेथ पण झालेलं आहे. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला मराठीत सांगतो, फॉरगेट प्रॉब्लेम्स, म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते विसरण्यासाठी बऱ्याच वेळा लोक त्याचा प्रयत्न करतात. रिलॅक्स होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स लेक्चर झाले, हे झाले, आता रिलॅक्स. मग टपरी पाहिली, टपरीवर गेले, सिगरेट वगैरे, हा काय छान वाटलं. रिलॅक्सचं पण मी सांगतो पुढे काय रिलॅक्सचे अजून भरपूर चांगले मार्ग आहेत. स्लीपिंग, काही झोप येत नाही म्हणून झोपेसाठी करतात. हे वेगवेगळ्या रिसर्च केले हे आहेत. ते आहेत दोन्ही गोष्टी, काही झोपेसाठी पण लागतात, काही जागरण करण्यासाठी. जागरण परीक्षेशिवाय जागरण करायचं की आता मी पाहतो पिढीमध्ये, मी शाळेमध्ये लेक्चर देत होतो, आपल्या बऱ्याच नगरच्या स्कूलमध्ये मी लेक्चर देत होतो. तर टीचर सांगत होते मुलं रात्रभर ते वेब सिरीज बघतात स्कूलचे आणि सकाळी क्लासमध्ये झोपतात. ते यावे म्हणजे तुला जागरण करण्यासाठी. कशासाठी जागरण करायचं? तर वेब सिरीज बघण्यासाठी. कशासाठी जागरण करायचं? अभ्यासासाठी. आता जागरण करण्यासाठी आता हे असं समजू नका मी तुम्हाला ज्ञान देतोय, कुठलं ज्ञान घ्यायचं घ्यायचं. म्हणजे मी आता काम करतो म्हणून सांगतो की जागरण करायचं. आणि आपल्या वेळेस आमच्या वेळेस सरांना जो आमचा पिरियड आहे, आम्ही जागरण करायचं, चहा प्यायचो, 1, 2, 3 कप चहा पिले. चहा म्हणजे काय असते? कॅफिन असते. कॅफिनमुळे थोडंसं ब्रेन स्टिम्युलस होतो, जागरूकता राहते. आता हे कॅफिन इतका प्रमाणात वाढलंय कॉफीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त. चहामध्ये जर 40 असेल तर 20-30 असेल तर कॉफीमध्ये 40. एक नवीन बाजारामध्ये प्रोडक्ट आले, सगळ्या पांढऱ्या फ्लेवर, लाल लाल त्याच्यामध्ये मिळतं. स्टिंग त्याच्यामध्ये 400 मिलीग्राम कॅफिन असतं एका बाटलीमध्ये. 400 म्हणजे चहाच्या ग्रामचा 10 पट. हे त्यावेळेस बरं वाटतं ते स्टिंग, ज्यावेळेस टपरीमध्ये मिळतं, स्वस्त आहे, खूप स्वस्त आहे. पण त्याचे दुष्परिणाम फार वाईट आहेत. त्या कॅफेनचं ऍडिक्शन एकदा झालं तर ते कॅफेन सुटत नाही. चहाचं कोणी असं मला वाटत नाही असं चहा पितोय मी आणि त्याचा चहा सुटलाय. बऱ्याच वेळा तर आम्ही बऱ्याच वेळा आपल्याला बरोबर असतो की कावळा शिवला नाही काय द्यायचं, तर कोणी त्याला म्हटलं की दारूची बाटला आणून ठेवून दिला, कोणी सिगरेट आणून ठेवलं, लिटरली कोणी चहा आणून ठेवलं तिथं आणि कावळा शिवतो. बरोबर आहे का? म्हणजे त्याचा चहा सुटलाच नाही शेवटपर्यंत, तंबाखू सुटलीच नाही त्याची, ती पिढी सुटलीच नाही त्याची शेवटपर्यंत. अशी ती परिस्थिती. तर
माहिती देत नाही ना, मी परत सांगतोय. परत माझ्या गेल्या वेळेस माझ्या स्टेटमेंटमध्ये ती स्ट्रीम घ्या असं मी सांगत नाही, त्यापासून दूर राहा हे सांगतोय. बोर्डरूम सगळ्यांना बऱ्याच वेळा होतच असतो. म्हणजे आता मी तर पाहिलं मोबाईल जरी नसला बरोबर तरी बोर होतो. काय करायचं मोबाईल बोर तर मग काय करायचं, चला काय टपरी आहे, हे आहे, ते आहे, भरपूर काही गोष्टी आहेत. डिप्रेशन बऱ्याच वेळा येत असतं आपल्याला, विदाउट काहीच नाही, त्याला काही लागतच नाही डिप्रेशन यायसाठी. आता तर मी पाहतो शाळेच्या मुलं सुद्धा म्हणतो मला डिप्रेस झालो, स्ट्रेस झालो. शाळेच्या मुलाला कसं डिप्रेशन, कसं स्ट्रेस आलं, कितीतरी चांगल्या गोष्टी असतात. म्हणजे मला तर आठवतच नाही, आम्ही कॉलेज काय आता फॅमिली वगैरे चालू झालं नंतर आला असेल थोडं डिप्रेशन, पण त्याच्या आधी असं डिप्रेशन आवडच माहित नव्हतं आम्हाला, खरंच माहित नव्हतं. आम्ही मेडिकलला असतो ना, आम्ही MBBSला असताना कधी डिप्रेशन सायकेट्रीमध्ये फक्त शिकलो, पण असा वर्ड माहित नव्हता. आता हे कॉमन झालं. गेन कॉन्फिडन्स, बी कूल, सोशलाइज, फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे माणूस. आता हा एक उदाहरण सगळ्यात पहिलं फोटोच लक्ष द्यायचं. संजूचे पिक्चर पण मूवी पण आली, खूप चांगली मूवी आहे, म्हणजे तुम्ही ती पहा. नाही त्याचं सगळं जीवन पण त्याच्यावर त्यांनी टाकलं आहे. सगळं कसा तो गाडी करता, कसा तो व्यसनमुक्ती केंद्रात अमेरिकेत ऍडमिट केलं होतं, तेव्हा परिस्थिती चांगली होती म्हणून तिथे ऍडमिट केलं होतं. आणि तिथून कसा पळून गेला तो, कसा बाहेर पडला, आणि आज काय सगळं त्यांनी अनुभवलं होतं ड्रग्समध्ये. अजून काही रिझन्स आहेत, सेक्ससाठी करतात, काही स्पोर्ट्ससाठी करतात, काही रिलिजियस मध्ये जसं आता असे नाही पण असतो ना आपला भांग घेतात सुरुवात करण्यासाठी. चांगलं आता गणपती आले, गणपतीच्या मंडपाच्या बाहेर मागे काय चालू असतं, एक तर पत्ते नाही तर दुसरं बाकीचं पर्पज, एक्साइटमेंट, एन्झायटी कमी करण्यासाठी, एक्सपेरिमेंटसाठी करतात काही लोक. शाळेतले मुलं विद्यार्थी मी पाहिलं की काहीतरी प्रयोग करायचे आपल्याला, काय ते चला हे प्रयोग करून बघू. आधी ते सांगायचो मुलांना क्लासमध्ये वगैरे सांगायचो एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही, एक्सपेरिमेंट करून पहा, असं करून पहा, मग कळेल. आता मी बंद केलं सांगायचं. एक्सपेरिमेंट माझ्या सांगण्यात आलं खूप वेळा की मुलांना एक्सपेरिमेंट करायला सांगितलं, आम्ही केलं आणि आता आम्ही त्यातून बाहेरच पडत नाही. एक्सपेरिमेंट पण करून टाकले, दुसऱ्या केलं भरपूर झालं. काहींना विड्रॉल इतके असतात. विड्रॉल म्हणजे जो माणूस दारू खूप वर्षापासून पितो, त्याने दारू जर सोडली त्याचे हात थरथर कापतात बघा. त्याच्या हातात चहाचा कप जाते, चहाचा कप हातात घालतो, सिगरेट दिले तर सिगरेट घालते, जेवताना त्याचा हात हालत राहतात. ती कंडिशन म्हणजे विड्रॉल. जोपर्यंत तो पित नाही तोपर्यंत थांबत नाही. पण एक नाही, किती दिवस, महिना पण चालू असतं. काहींना पेन घालवण्यासाठी खूप आजार असे आलेले आहेत, कॅन्सरचा आजार असेल, याचा आजार असेल, किंवा असे काही सांधिवात आहेत, खूप पेन होतं म्हणून दारू पिलो. पण त्यासाठी ड्रग्स आहेत, चांगले चांगले ड्रग्स आलेले की ज्यांनी वेदना कमी होतात. पण त्याच्याऐवजी लोक व्यसनाकडे वळतात. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सांगितलं ना, दारूचा माणूस इमोशनल असतो, खूप इमोशनल. ते इमोशनल प्रेशरमुळे तो म्हणतो, हा म्हणतो, तो म्हणतो, चला अरे काय होत नाही, चल करूया, असं करूया, तसं करूया. तो मित्र आपला फार आडवा असतो, नाही कसं म्हणायचं, म्हणून तो आपला त्याच्यामध्ये वावला जातो. आणि एक दिवस असा येतो की कधी त्याला कळत पण नाही की त्याच्या आणि जाऊन त्याची वाढली. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं सेलिब्रेशन. आता तर मी पाहतो की आता बरोबर समाज कल्याण ऑफिसचे अधिकारी होते, त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर जर ते करता आलं तर हे जे गणपती, नवरात्र, जयंती, ती जयंती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, हे जयंती, सगळ्यात जास्त जर लोक तरुण पिढी जे 10वीचे 12वीचे मुलं हे जर तिथं ओढले जात असतील तर हीच ते ठिकाणी होती. या जयंती पाहिजे आणि ह्या उत्सवापाहिजे याच्यामध्ये मुलं ओढले जातात आणि तिथून त्याची सुरुवात होते. कारण आजूबाजू करत असतात, गरीबला लवकर काय होत नाही आणि तिथं त्याचं ट्रिगर पॉईंट असतो. नेक्स्ट पियर प्रेशर. सेलिब्रेशन मध्ये अजून एक करतात तरुण पिढीमध्ये यावेळेस सांगायचं राहिलं, पार्टी, तुझा वाढदिवस असेल पार्टी दे. पार्टी आली का तो म्हणतो चला कॅन्टीन मध्ये पार्टी, खूप चांगल्या कॅन्टीन करतात.
नाही एका की त्याची कॅन्टीनवर द्यायची पार्टी, त्यांना बाहेर द्यायची पार्टी, बाहेर द्यायची तर मग कुठं हॉटेलला द्यायची, हॉटेलला द्यायची तर मग नाही मग ते आणलंच पाहिजे, ते आणलंच पाहिजे. पार्टी अशी कोणी का नाही होऊ शकत, तर हेच असलं पाहिजे. एक पितो मग त्याच्या बाकीचं पाहता मग तो खूप जास्त काहीतरी ॲग्रेसिव्ह काहीतरी करतो, अरे मग काय घेऊन म्हणून त्याला पुढच्या वेळेस मी पण करून पाहतो. ही एक्सपेरिमेंटच आहे. पियर प्रेशर म्हणजे पियर म्हणजे मित्र सगळ्यात जास्त घातक, जीवनाला वाईट मार्गाला लावणारा एक चांगला मित्र असतो, वाईट मित्र असतो. वाईट मित्र तुम्हाला ह्या गोष्टीकडे घेऊन जाईल, चांगला मित्र पुढेच असतात सांगायला, वाईट खूप असतात लवकर त्या ठिकाणी वळवणार. तर आपण लक्ष दिलं पाहिजे. पियर प्रेशर अवॉइड केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी असं काहीच नाही. बऱ्याच वेळा असं म्हणजे मी व्याख्या देत असतो, प्रश्न विचारला जायला सगळेजण तसे करतात सर म्हणून आम्ही का मागे राहायचो. एका मेडिकल कॉलेजमध्ये सगळं मुलं करतात सर. अरे मग तुम्ही त्याच्यातल्या वेगळेपणा तुम्ही असू शकत नाही का? एक वेगळेपणा तुम्ही दाखवून द्या, तुमच्या मागे लोक येतील. तुम्ही मॉबमध्ये गेल्यानंतर मॉबमध्ये कोणाच काही चांगलं होत नसतं. तुम्ही फक्त एक भीड असते. पण वेगळा जो विचार केला, वेगळ्या ठिकाणी तुम्ही असेल ना, तर लोक तुमचं कौतुक करतील, त्याला जास्त मान मिळेल समाजात सुद्धा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये पण. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. हे ब्रेनचे जे 4 हार्मोन आहेत ना, हे सगळं रिस्पॉन्सिबल आहे. मेडिकल भाषेमध्ये मी सांगायचं तर फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांना माहीत पण असेल. एका शाळेमध्ये मी हा प्रश्न विचारला होता, एक 30 स्लाईड दाखवली आणि एका शाळेच्या माझ्या तेवढा 9वीचा मुलगा होता. त्याला विचारलं, हे तुला माहिती आहे का? हो मला माहिती नाही. डोपामिन पण कधी होतं डोपामिन? तो मी मोबाईल खेळलो, मी गेम खेळलो तर डोपामिन सिक्रेट होतो म्हणून. तर खूप छान उत्तर दिलं. दिस इज करेक्ट ना? डोपामिन असा हार्मोन आहे जो आपल्या मेंदूमध्ये आहे. हे 4 हार्मोन सगळे कारणीभूत आहेत. सगळ्या आपल्या ज्या चाललेल्या घटना आहेत, डिप्रेशन असेल, तुमचं हे असेल, तुमचं एन्झायटी असेल, स्ट्रेस असेल, तुमचं व्यसनाधीन असेल, किंवा तुमचं इमोशनल बिहेवियर असेल, किंवा तुमचं वागणं असेल, हे सगळे गलत कारणीभूत आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्वाचा हा डोपामिन आहे. त्याला काही गोष्टी समजा मला मोबाईलमध्ये आता मी ट्रेंड पाहतो, म्हणजे मला तुम्ही शिकवता, मला काही माहित नाही. एका कॉलेजमध्ये सांगितलं त्यामध्ये फेसबुक तुम्ही पाहत असाल, फेसबुकवर तुम्हाला पाहिलं बरोबर नाही, फेसबुक पाहत नाही मिळालं. फेसबुक आउटडेटेड झालं नाही. इंस्टाग्राम पाहतो, इंस्टाग्रामचे रील्स, शॉर्ट्स, युट्यूबचे शॉर्ट्स, त्याच्यावरच आहे. तर ते जे पाहताना आपण जेव्हा इंस्टाग्रामचे जे रील्स पाहत असतो ना, चांगलं वाटलं त्यावेळेस ते सिक्रेट होतं, ते डोपामिन असते, त्याच्यामुळे बरं वाटतं. आपण परत परत पाहत असतो ते. हेच व्यसनाधीनला पण लागू होतं. घेतले एकदा सुरुवातीला वाटतं जास्त येतो, हे होतं, नंतर त्याला वाटतं हे घेतल्याने बरं वाटतं. आणि डोपामिन सिक्रेट होत असतं. डोपामिन सिक्रेट झाले तर अजून त्याला वाटतं करावं असेल सगळ्या गोष्टी. सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन हे पण हार्मोन आहे, त्याच्या रिलेटेड आहे. जास्त सांगायचं नेक्स्ट टाइम. हे पण डोपामिनचं. डोपामिन फक्त त्यानेच सिक्रेट होतं असं नाही. डोपामिन सिक्रेट करायला, रिलीज करण्यासाठी म्युझिक आपलं आवडतं म्युझिक लावलं तरी पण होतं. बाहेर फिरलं तरी होतं. चांगल्या ठिकाणी गेलं, क्वालिटीला घेतली, झोप घेतली, जेवण केलं, चांगल्या ठिकाणी गेलं, चांगल्या मित्रांना भेटलं, चांगल्या गोष्टी ऐकल्या, तरी पण डोपामिन सिक्रेट होतं. बाकी पण ऑक्सिटोसिन, फॅमिली बरोबर गेलं, हल्ली केलं, डान्स केला, ऑक्सिटोसिन. सेरोटोनिन योगाने होतं, नेचरमध्ये गेलं, सनमध्ये गेलं. एंडोर्फिन्स बॉडी हलवल्याने, हसल्याने, क्रिएटिव्ह केलं, डार्क चॉकलेट खाल्लं, हे सगळे हार्मोन जे आहेत ते नॅचरल गोष्टींनी पण सिक्रेट होऊ शकतात. त्याला नॉट नेसेसरी त्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे मी माझ्यावर सांगतो बरं का, म्हणजे हा प्रयोग मी माझ्यावरच करून पाहिला. मी मागच्या 2 वर्षापासून तुमचा स्मार्टफोन वापरत नाही. मी डेप्युटी आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचं माझ्याकडे चार्ज आहे, माझ्याकडे भरपूर काही जबाबदाऱ्या आहेत. माझं काही आढळलं नाही. मी साधा 1800 रुपयाचा मोबाईल वापरतो. या मोबाईलने माझा फोन येतात, मेसेज येतात, माझं काम, मोबाईलचं काम पूर्ण होतं. आता तुम्ही मला व्हॉट्सअप वापरत नाही आजच्या काळामध्ये.
ॲडमिनचं काम करायचं मला व्हॉट्सअप वापरावंच लागतं. माझं लॅपटॉप असेल त्या लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअप आहे. सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम मी फक्त व्हॉट्सअप करतो, ईमेल चेक करतो. मला काय डॉक्युमेंटची गरज पडत नाही. त्या मोबाईलमध्ये डॉक्युमेंट करते. डॉक्युमेंटसाठी ते रीलच झाले, शॉर्ट्सच बघितले पाहिजे असं काहीच नाही. आता हा मोबाईल दाखवल्यानंतर खूप लोक माझ्याकडे हा कुठे मिळतो हा पण विचारायला लागले. कारण हा मिळतच नाही बाजारामध्ये. कोणत्याच मोबाईलवर तुम्हाला दाखवणार नाही. मी शोधून आणला, त्याच्यात इंटरनेट पण नाही, फक्त कॉलिंग. आता ही काय याची मोठी गोष्ट नाही आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही मुलं पण विचारतात, सर आमचे सगळे ऑनलाईन होऊन येतात, सगळे लेक्चर्स ऑनलाईन येतात. बऱ्याच लोक आता मेडिकलमध्ये पण आता भरपूर चांगले चांगले व्हिडिओज ऑनलाईन मिळतात मुलांना. मस्त आहे, मस्त आहे, बरोबर आहे. मी पण मोबाईल वापरून पाहिजे, स्मार्टफोन सगळ्यात घरी मोबाईल वापरून पाहिजे. मोबाईल तुमच्याकडे असेल तर नोटिफिकेशन वाजणार, तुम्ही पाहत राहणार, चेक करत राहणार, डिस्टर्ब होत राहणार. मी या मोबाईलमुळं अजिबात माझं 9 ते 5 मध्ये कुठेही डिस्ट्रॅक्शन होत नाही. मी जे काम करतो ते प्रामाणिकपणे, मी आता तुमच्यावर बोलतो, मला दुसरा कुठलाही विचार येत नाही, तर मी मोबाईलकडे पण पाहत नाही. मला हे करायचं, मी हेच करतो. तर डोपामिनसाठी आपल्याला हे काही गोष्टी करायची गरज नाही. हे एवढे सगळे ॲडिक्शन्स आहेत, खूप आहेत. मी एक हायलाईट केले की अल्कोहोल, कॅफिन जसं आपण बोललो, निकोटीन म्हणजे तंबाखू, सिगरेट, मॉर्फिन, कोकीन, हिरोईन, मॅरिज्युआना म्हणजे गांजाचे रस, LSD, विटॅमिन, व्हॅलियम, हे ड्रग्सचे नाव सुद्धा ऐकलेलं नाही तुम्ही. असे काही ड्रग्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता याच्यानंतर मी स्लाइड तुम्हाला दाखवतो, पण मी प्रत्येक वेळेला सांगतो डिस्क्लेमर असतं ना, डिस्क्लेमर, हे मी तुम्हाला प्रवृत्त करत नाही की सांगत नाही की तुम्हाला ज्ञान देत नाही की हे पण करा. हे ना करण्यासाठी हे अशी गोष्ट आपल्याकडे आली, कितीतरी वेळा मुलं, आता इथे तर नाही, नगरमध्ये पण मी पाहिलं, पुणे मुंबईमध्ये स्टुडंट किंवा एअरपोर्ट्समध्ये बघितलेले आहे. आपल्याला ज्ञान जर नसेल ड्रग्सचं आणि आपल्या खिशात पुढे जर काहीतरी टाकले, काहीतरी पाकिट पुढे टाकली, हे टाकली, तर काय ती, आणि ज्यावेळेस ती एअरपोर्टवर किंवा पोलिसांकडे सापडली जाते तर त्याची शिक्षा आहे, अनबिलेबल वॉरंट आहे त्याच्यात, नॉन बिलेबल वॉरंट आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला इमिडिएट अटक होते, शिक्षा होते त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी मी हे तुम्हाला स्लाइड दाखवतो की ह्या नशा एक कोणी जर करत असेल तर त्याला आपल्याला प्रवृत्त करायचं, बाहेर काढायचं आहे, आणि तुम्हाला फक्त त्याचं नॉलेज असलं पाहिजे. नेक्स्ट अजून काही आहे. आता हे नवीन नशा चालू झालं भारतामध्ये. फेसबुक नशा मुक्ती केंद्र चालू झाले, पुढे इंस्टाग्राम नशा मुक्ती केंद्र चालू झाले, पुढे मोबाईल ॲडिक्शन नशा मुक्ती केंद्र चालू झाले, पुढे गेमिंग ॲडिक्शन व्यसन मुक्ती केंद्र चालू झालं. आम्ही फक्त अल्कोहोल आणि ड्रग्स करतो, लोकांचं स्पेसिफिक झालं आहे, त्याच्या स्पेशालिटी आहे. मोबाईलचं सेक्शुअल ॲडिक्शन, गॅमलिंग, पॉर्नोग्राफी, व्हिडिओज बघतात आपण मोबाईलवर, शॉपिंगचं आहे, काहीच करमतच नाही म्हणून शॉपिंग करायला लागतं, बोर होतं म्हणून शॉपिंग करायला लागतं. त्या काही गोष्टी आता मोबाईलवर अवेलेबल आहे, मेशो आहे, काय ते आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, क्लिक 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 कमी आवडतच राहतं. त्याचे 200-250 रुपयाचे रोज काहीतरी पार्सल आणायचे असते, चाललं रिटर्न करायचं, घालून पाहायचं, टाकून द्यायचं, परत यायचं, परत यायचं, चाललंच. ही नशा आहे. इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. नेक्स्ट मारिजुना म्हणजे कॅनॅबिस. तुम्हाला जिथे बोर वाटेल ना, तिथे वाटेल कंटाळा आला, मी तिथे थांबून गेला, प्लीज फक्त मध्ये मध्ये बडबड करू नका. माझा क्लास आहे ना, मी मेडिकलला माझी 200ची बॅच असते. एकही मुलगा 200च्या बॅचमध्ये, आता जे तुमचं गेस्ट लेक्चर म्हणून आलं, एकाही मुलाची हिंमत होत नाही की क्लासमध्ये गडबड करायची. माझ्या क्लासमध्ये तुम्हाला जर वाटलं की थांबा, तर थांबून गेले, कुठे पण वाटत नाही. हां, आणि ज्याला थांबायचं नसेल तर तो बाहेर पण जाऊ शकतो. इट इज नॉट कंपल्सरी. कॅनॅबिस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या भांगचं, गांजाचं झाड. हे झाड आपण बघितलं आपल्या शेतामध्ये सुद्धा येऊ शकतं. तर मी कृषीचे महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्यामुळे सांगतो, बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात जातात, विदर्भात जातात, काश्मीरला, बऱ्याच ठिकाणी फॉरेस्टमध्ये जे ट्रायबल एरियामध्ये राहतात, नंदुरबार वगैरे भागात झेंडूची झाडं लावल्यासारखे लावतात ते, आणि असतो तो गांजा.
सेम पानं दिसतात गांजाचे आणि झेंडूचे, फरक पण जाणवत नाही. ज्यावेळेस पोलिसांची रेड येतील तेव्हा कळतं हा गांजा उमट होता, हा झेंडू नव्हता. इतकं सिमिलरिटी आहे त्याच्यामध्ये. ते गांजाचेच नेक्स्ट ते झाड असतं गांजाचं, आणि त्याच्यामध्ये प्लांटचे सुरा करून त्याच्यातून गांजा तयार करतात. फ्लॉवरिंग टॉप्स असतात, त्याच्यात पाला असतो, त्याच्यातून भाग तयार करतात. गांजा नेक्स्ट असा तो गांजाची पावडर तयार केली जाते. ती पावडर सिगरेटमध्ये, सिगरेटची तंबाखू काढली जाते, त्याच्या सिगरेटमध्ये तो गांजा टाकला जातो आणि तो ओढला जातो. त्याचा धूर खूप दुर्घट असतो, जास्त दुर्घट असतो. गांजा पिलेल्या विद्यार्थी माणूस ओळखायचा म्हणजे तो कायम निघलेला असतो, तरी त्याचं लक्ष नसतं, कारण झोपेत असतो आणि भूक लागत नाही त्याला, हे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं लक्षण असतं. आणि गाण्यामध्ये हॅल्युसिनेशन होत असतं. हॅल्युसिनेशन म्हणजे माहिती काय, भास, त्याला भास होत असतो. तो हसत असतो, रडत असतो, काहीतरी पडत असतो, पकडत असतो, काहीतरी खेळत असतो, जी ऍक्टिव्हिटी करत असतो तेच करत असतो. त्याला आवाज येतो, भास होतात, कोणीतरी आवाज येतोय मला, तो कोणाला तरी आवाज येत असतो, काय काहीतरी कलर दिसतात, काहीतरी व्हिज्युअल्स दिसतात. ते गांजाचे लक्षण आहे. नेक्स्ट गांजाची अशी सिगरेट तयार केली जाते आणि ती ओढली जाते. कोणी जर असं दिलं की सिगरेट घे तर गांजा असू शकतो. नेक्स्ट आता बऱ्याचशा सेंटर्समध्ये कॉफी कॅफेज आणि याच्यामध्ये असे हुक्का पार्लर्स, हुक्कास मिळतात आणि त्याच्यामधून सुद्धा हे गांजा आणि ड्रग्स टाकून बोललं जातं. नवीन झालंय प्रकार दूर ओढायचं, तरच ते ड्रग्स टाकायचे, ओढायचं. नेक्स्ट हे एक ड्रग मार्केटमध्ये आहे, मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं. बऱ्याच ठिकाणी हे इलिगल ड्रग पेडलर्सकडे हे ड्रग्स विकतात, त्यांच्याकडे पण मिळतात. हे खूप स्वस्त ड्रग्स आहेत. एक टॅबलेट, 2 टॅबलेट ती घेतली तर 4-5 तास माणूस त्याच्यामध्ये जिंकतात. आणि आता जसं मी पूर्वीच्या काळी आमच्या वेळेस हे ड्रग्स सगळे उगवले जायचे, म्हणजे गांजाची शेती केली जायची, कोकेनची शेती केली जायची. ह्या शेतीमधून तो ड्रग्स तयार व्हायचा आणि तो ड्रग मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमधून, समजा अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून इथं भारतात यायचा. तो येता खूप महाग असतो. तोळ्याला त्याची 1000ची किंमत असते तोळा, आणि करोडोमध्ये. तुम्ही कधी ड्रग्सचा न्यूज वाचा, ड्रग्स सापडला, करोडोचा सापडला, शिपमेंटमध्ये सापडला, कुरिअरवाल्याकडे सापडला, करोडोमध्ये असते, तर त्याची व्हॅल्यू तेवढी, किंमत तेवढी असते. आता हा ड्रग खूप मार्केटमध्ये महाग असल्यामुळं स्वस्त ड्रग म्हणजे आता हे टॅबलेट्स आले. हे टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत. एक लॅब असते, एवढी रूममध्ये लॅब होते, त्याच्यात तयार करतात. सिंथेटिक ड्रग्स म्हणतो त्यांना. किती काय प्रोडक्शन करू शकतो याच्यामध्ये. आणि ड्रग्स हे कॉलेजच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवर काही लोक असतात, काही तुमच्यामध्ये असे काही लोक सोडलेले असतात, त्यांच्याकडे अवेलेबल केले जातात ते, आणि हे लोक ते विकतात. एकदा तो घ्यायला सुरुवात केली की त्याला कळतच नाही रोज किती वेळा खायला लागला, रोज रात्रीच लागायला लागला, नंतर खूप वाढतं त्याचं प्रमाण. नेक्स्ट मी ॲम्फेटामिन, हे पण त्याच्यातलं एक ड्रग आहे, सिंथेटिक. नेक्स्ट काही ड्रग्स याच्यातून घेतले जातात. कोकेन वगैरे जसं आपण ऐकलं असेल, त्या निडल्समधून घेतलं असतं. पावडर फॉर्म असते, ती पावडर फॉर्म लिक्विड फॉर्म तो व्हाईल्समध्ये असते आणि त्याचे ड्रग इंजेक्ट केलं जातं. नेक्स्ट हे सगळे रश इफेक्ट येण्यासाठी हे सगळे ड्रग्स घेतला जातो. सगळ्यात फास्ट इफेक्ट जो होतो तो आपल्या नशेतून घेतला, शिरेतून घेतलं, म्हणजे आपली आर्टरीजमधून फास्ट इफेक्ट येतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट कोकेन सगळ्यात महागडा ड्रग आहे. कोकेनची शेती केली जाते. हे सगळ्यात महागडा ड्रग आहे. रिच मॅन्स ड्रग म्हणजे आपल्या मार्केटमध्ये फक्त ज्या उच्चभ्रू ठिकाणी ड्रग्स आढळले जातात, सेलिब्रिटीज युजली हे वापरतात. स्नॉटिंग म्हणजे काय, की तुम्ही असं बघितलं असाल, तुम्ही नाकाने ओढलं जातं, नाकाने फास्ट त्याची ऍक्शन होते. ड्रग कागदावर असतं, फक्त ते मागं पडायचं, जसं आपण श्वास घेतो, श्वास घेतल्याने ते ड्रग आतमध्ये पकडून घेतो. नेक्स्ट
ओपीएम त्यातले हिरोईन एक महागडा असा ड्रग आहे. मॉर्फिन ड्रग जे आहे हे मेडिकल याच्यासाठी लागतं. मॉर्फिन आपण ज्यावेळेस आपण फुल देतो पेशंटला त्यावेळेस मॉर्फिन दिलं जातं. पेन किलर म्हणून वापरलं जातं. त्यात आपण असतो आपण त्याच्यातून पेन होत नाही एखाद्या व्यक्तीला, त्यासाठी मॉर्फिन सारखे ड्रग वापरले जातात. ते मॉर्फिन याच्यातूनच तयार होतं. गव्हर्नमेंटच्या काही ठिकाणी हे हिरोईन उगवलं जातं आणि विकलं जातं. त्याला फार्मास्युटिकल कंपनीला हे ड्रग तयार करावं लागतं. मॉर्फिन सारखे अजून काही ड्रग्स आहेत जे मेडिकलला लागतात. नेक्स्ट मॉर्फिन पॉपी जी शेती आहे अशी शेती जर बघितली समजून घ्यायची इलिगल आहे. अफगाणिस्तानमध्ये याचं ग्रीन्सर प्रोडक्शन होतं. पाकिस्तान, POK काही अजून देशच आहेत गरीब देश आहेत. आफ्रिका सगळं शेती केली जाते याच्यामध्ये. आता ही शेती करणारे ते ड्रग्स पण घेतात आणि शेती पण करतात आणि एक्सपोर्ट करतात. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. ड्रग जो घेणारा व्यक्ती असेल त्याच्या तुम्हाला बॉडीवर अशा जखमा दिसतील. बघितलं किती निडल मार्क्स आहेत. सहज ओळखू शकते की काय करतोय. नेक्स्ट ECT हा एक अजून एक सिंथेटिक ड्रग आहे. तो पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यातून स्टिम्युलस बसतं पार्टीजमध्ये याच्यामध्ये हाय जाण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी हा ड्रग वापरला जातो. नेक्स्ट MDMA त्याच्यात रिलेटेड आहे. तशी म्हणतात ते ड्रगचे वेगवेगळे फॉर्म आहेत. वेगवेगळे त्याचे मॅन्युफॅक्चरिंग त्याचं हे टाकलं जातं. जिथे ठेवची फक्त ड्रग्स किंवा घेऊन तिकट येतो. नेक्स्ट LSD पिक्चर पण आहे मला त्याच्यामध्ये. LSD हे नवीन प्रकारचं ड्रग आहे. फक्त जिभेवर ठेवायचं पण अशी स्ट्रिप येते तशी आपण शाळेमध्ये नाही स्टिकरचे स्ट्रिप्स येतात छोटे छोटे स्ट्रिप्स असतात ते काढायची स्ट्रिप जिभेवर ठेवायची. हे सिंथेटिक ड्रग आहे. फार टॉक्सिक आहे, हार्मफुल आहे आणि लॉंग टर्म त्याचे ड्रग ॲडिक्शन होण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. पार्टीजमध्ये याच्यामध्ये युजली हे ड्रग वापरलं जातं. नेक्स्ट मेडिसिनमध्ये डायझिपाम म्हणजे झोपेची गोळी. मार्केटमध्ये आता मेडिकल स्टोरवाले झोपेची गोळी देत नाही. गव्हर्नमेंट त्याची बंदी घेतली आणि लोक एक प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरने लिहून दिले 5 झोपेच्या गोळ्या आहेत. इथून चालू केलं नागापूरपासून तर सावडीपर्यंत 50 मेडिकल स्टोरमध्ये जाणार 5 करत 50 गोळ्या जातात आणि चालू करणार यूज. बरेच वेळा ते गव्हर्नमेंटने असं आढळलं सुसाईडसाठी सुद्धा या डायझिपाम वापरला जायचं. म्हणून याच्यावर गव्हर्नमेंटने आता प्रतिबंध लावले. तुम्हाला एका प्रिस्क्रिप्शनवर 5 ते 10 गोळ्या मिळतात. अल्कोहोल यातून सांगायची गोष्ट मार्केटमध्ये याची काही चार्जेस करायची गरज नाही आहे. इतकं छोट्या म्हणजे तुम्ही आता कारण मला सांगितलं बरेचसे ग्रामीण भागातून आले आहेत. आता ग्रामीण भागात सुद्धा याच्यातून वर्जिन राहिलं नाही. ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं प्रमाणात त्याचं झालंय की छोट्या छोट्या गावांमध्ये बाहेर आले आणि इलिगल चालू करते आणि सहज एखादा माणूस त्याच्यामध्ये आहारी जातो. तर दारूचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहे की मला परत सांगायची गरज नाही. सगळ्या बच्चांनी भरपूर ऍक्टिंग करून सांगितलेलं आहे. दारू पिण्याचे लिव्हर खराब होत जाते, किडनी खराब होत जाते, हे होत जातात. दुष्परिणाम सगळ्यांना सगळे माहिती आहे. तर पुढे काही प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आहेत जे आपण ध्यानी घेतले पाहिजे. व्यसनाधीन जाण्यासाठी काही आपण प्रोटेक्टिव्ह पाहू की काही अल्टरनेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही कॉलेजला काही ऍक्टिव्हिटीज करा, स्पोर्ट्स खेळा, बाहेर पडा, कल्चरल ऍक्टिव्हिटीज करा, काहीतरी करा, चांगलं काम करा, कोणातरी पुण्याचं काम करा, मित्रांना हेल्प करा. त्या सगळ्या अशा ऍक्टिव्हिटीज स्टुडंट ऍक्टिव्हिटीज करा, पार्टिसिपेट करा. नेक्स्ट काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा, काहीतरी ध्येय घ्यावा. जीवनामध्ये आपल्याला काहीतरी ध्येय करायचं आहे, आपल्याला इथे जायचं आहे. सरांचं ऐकलं खूप चांगल्या प्लेसमेंट मिळतात, खूप चांगलं तुम्हाला पुढे तुमचं फ्युचर आहे. तर ते फ्युचर दृष्टीने आपल्याला पॉझिटिव्ह काय करायला पाहिजे. आपण व्यसनाधीन नाही राहिलं तर आपल्याला चांगला जॉब मिळेल, चांगल्या ठिकाणी आपण रिक्रुटमेंट होईल. त्या दृष्टीने आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. काही हेल्थी स्ट्रॅटेजी कुकिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय. सकाळी लवकर उठणे हा एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. सकाळी फिरायला जाणे, सकाळी व्यायाम करणे, योगासने करणे,
सुरुवातीला सगळ्या मोबाईल न पाहणे, चांगला आहार घेणे, संध्याकाळी थोडं मित्रमंडळी बरोबर फिरायला जाणे, हे सगळ्यात चांगल्या स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस येणार नाही, एन्झायटी येणार नाही, डिप्रेशन येणार नाही. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग, काही पण नवीन गोष्टी शिकण्याची पण तुम्हाला मी उत्सुकता असली पाहिजे, ती पण एक चांगला पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. आणि जे आता आपण सगळं बघितलं या स्लाइड्स मधून की याचं ज्ञान देणे, ज्यात आपण बऱ्याचशा मुलांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या की या ड्रग्स काय काय असतात, त्याची माहिती मिळणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यापासून आपण प्रोटेक्टिव्ह बाहेर राहू शकतो, त्याच्यापासून लांब राहू शकतो, हे नॉलेज पण मिळणं खूप गरजेचं आहे. निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स सबस्टन्स, ही वाईटच आहे, त्याला वाईटच म्हणला पाहिजे. ही चांगलं कधीच नाही होऊ शकत. हा पितो तो पितो, हा करतो तो करतो म्हणजे चांगलं. पिक्चरमध्ये मूवीमध्ये यांनी केलं त्याने केलं की जे पितो आणि हा पितो, काय काय झालं तुमच्या आदर्शाचे दाढीवाले याच्यावाले सिगरेट आणि सगळ्या मूवीमध्ये तेच दाखवलं. लोकांना वाटतं की हेच खरं आहे, हेच जग आहे. आपण त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, हे तुमच्यासाठी एक मेसेज आहे. मित्र चांगले असले तर हे सीडीएट मध्ये ते बसले होते पाठीला, पण तरी तुम्हाला तिथे स्लाइड टाकले फोटो काढले. ते करिअरच्या सगळ्यात जण चांगल्या पीकवर होते. चांगले मित्र असणे जीवनातलं, म्हणजे आम्ही आमच्या वयात सांगतो, माझं वय 50 आहे. चांगले मित्र सुद्धा पण घेऊन जाऊ शकतात तुम्हाला. वाईट मित्रांचे आमच्याबरोबर माझ्याबरोबर एमबीबीएसला असणारे बरेचसे मुलं पासच नाही झाले. एमबीबीएसला ऍडमिशन घेतलं आहे बघा, ती फीज भरली, हे झालं, पण मुलं पासच नाही झाले, असे पण आहे. आणि आम्ही पण एक करिअरच्या एका स्टेजला आलो. चांगले मित्र मिळणे म्हणजे ते शोधणे पण असतं. वाईट वागत असेल मित्र तर रूम चेंज करणं, त्याच्याबरोबर न राहणे, त्याला सोडून देणं, तक्रार करणे, घरच्यांना सांगणे, लांब राहणे त्याच्यापासून, त्याच्या घरच्यांना सांगणे त्याच्याबद्दल, ते पण आपलं कर्तव्य आहे की हा असा आधी गेला, याला बाहेर काढायचं. त्याला ट्रीटमेंट आहे. नेक्स्ट ट्रीटमेंट त्याच्यावर अवेलेबल आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही व्यसन मुक्ती केंद्र चालतो, ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट आहे, ऑनलाईन ट्रीटमेंट आहे, ऍडमिट पण करता येतं. त्याच्यावर छोट्या म्हणजे आयडेंटिटी पण हाईड करता येते. सायकोथेरपी आहे, मेडिकेशन आहे, बिहेवियर थेरपी आहे, हॉस्पिटल आहे, ऍडमिट करणार रिलॅक्स सेंटरला, आणि सपोर्ट सिस्टीम पण आहे फॉलो करण्यासाठी. तर या सगळ्या ट्रीटमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कुठेही जाऊ, म्हणजे डॉक्टर पाटलाकडे गेलं म्हणजे असं काहीच नाही, कुठेही जा, पण आपल्या जवळचं नातेवाईक, मित्र मंडळी, कोणी गावातला, कुटुंबातला कोणीही असेल, त्याला याच्यातून बाहेर काढा आणि एक चांगला माणूस त्याच्यामध्ये शोधा, नक्की सापडेल. खूप चांगला माणूस असेल तो, लोक पण सांगतील की तो होता, खरंच चांगला होता. आणि एखाद्याचा जीवदान, आपण जसं यावेळी काय ब्लड कॅम्प घेत असतो, आमचे कॅम्प चालू असतात वर्षभर, इकडे ब्लड कॅम्प घेतला, तिकडे ब्लड कॅम्प घेतला, एक रक्ताची पाठी दिली, आपण म्हणतो आयुष्याचं तुमच्या माणसाचं त्याने रक्त दिलं, खूप पुण्य काम केलं, डोळा दिला, बॉडी दिली, खूप चांगलं काम, पुण्याचं काम केलं, तितकंच पुण्याचं काय. जो माणूस, जो कुटुंब रस्त्याधीन झालेलं आहे, त्याच्या कुटुंबाचं आर्थिक तितकं नुकसान झालं, त्याची नोकरी गेली, त्याचं कुटुंब बरबाद झालं, त्याला याच्यातून जर बाहेर काढलं तुम्ही, तर तुम्हाला खूप खूप काही पुण्य मिळेल. त्याच्या मुलांचं मिळेल, त्याच्या बायकोचं मिळेल, त्याच्या कुटुंबाचं मिळेल, त्याच्या आईवडिलांचं मिळेल. इतकं पुण्य तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला समजलं असेल मला जो काय मेसेज द्यायचा आहे की addiction is a subject that most people would rather not discuss. कोणी चर्चा करत नाही शक्यतो व्यवस्थापन. The more knowledge you have, the safer your life will be. त्याच्यामुळे याचे ज्ञान मिळवणे, याच्यापासून तुमची साधारण आपण असं समजूया, ज्ञान मिळालं म्हणजे त्याच्यातून तुम्ही दूर राहता. आणि आशा करूया की याच्या पुढे जरी केलं असेल तर इथून पुढे करणार नाही, अशी एक आपण प्रतिज्ञा करूया की इथून पुढे मी याच्यामध्ये आहारी जाणार नाही. जो कोणी गेला असेल त्याच्यातून बाहेर काढेल आणि
आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला, समाजातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करेल, अगदीच प्रयत्न तर करेल. तो त्याचं सुधारण्याचं त्याचं हे आहे. त्याचे घरचे पण म्हणत असतात काय बराच मी पेशंट किती सिस्टर आहे कंट्रोल केलं, खूप वेळा प्रयत्न केले डॉक्टर, खूप वेळा झालं. तर औषध उपायला हे करून मला बाबाकडे नेलं, बुवाकडे नेलं, तिकडं दादाकडे नेलं, याच्यावर नेलं, त्याच्यावर नेलं, याच्यावर काही सुधारणा झाली नाही. सुधारणा होती आशा ठेवली पाहिजे आणि निश्चित त्याच्यातून मार्ग आहे, मार्ग आपल्याला सापडायचा आहे आणि आपल्या लोकांना कसं मुक्त करायचं आहे. तर मला असं वाटतं त्याच्यातून आपण परत एकदा प्रतिज्ञा करूया की आपल्याला हे जे मिशन जे भारताने आपल्या सरकारने करून दिलेलं आहे, नशामुक्त भारत, नशामुक्त भारत आपल्याला घडवायचा आहे. सगळ्या तरुणांना याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि आपला भारत आपल्या जगाच्या एका विशिष्ट लेवलला डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि त्याची पायरी इथूनच आहे. आपण चांगलं राहू तर आपला देश सुधरेल. नेक्स्ट शेवटचं लास्ट मोठ्याने सगळ्यांनी म्हणायचं, नो मीन्स नो. मी नो मीन्स नो मीन्स हेच लक्षात ठेवायचं. कधी पण आपण कधी अशा प्रसंग आला नाही म्हणायला शिका. जो नाही म्हणायला शिकेल तो 100% MPSC 4 वर्षाचा कोर्स करून आरामात समाजामध्ये विदाउट व्यसन टिकू शकेल. ठीक आहे. थँक्यू.